सीमा थोडी तणावात येऊन तिच्या धाकट्या जावेला ज्योतीला म्हणाली, काय ग ज्योती, मी कालच फोन करून आईंना इथून घेऊन जाण्यास सांगितले होते, पण आज अख्खा दिवस संपला तरी अजून कुणी आलेच नाही. असे कुठे असते का? मागच्या महिन्यात आई माझ्याकडे येणार होत्या तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सकाळी 8 वाजता पाठवलं होतं, लक्षात आहे ना? त्यावर ज्योती थोडी शांतपणे म्हणाली, अहो ताई, एवढं रागावू नका. रवी येणारच होते आईंना घ्यायला, पण अचानक यशच्या शाळेतून फोन आला की आज पालक मीटिंग आहे, म्हणून त्यांना शाळेत जावे लागले. उद्या येतील ते आईंना घेऊन. तुम्ही एवढे टेन्शन का घेता? एका दिवसाचा तर प्रश्न आहे. सीमा वैतागून म्हणाली, मग आता तरी मीटिंग संपली असेल ना? भाऊजींना पाठवून दे आईंना घेऊन जायला. आपण दोघेही एका शहरात राहतो. माझ्या घरापासून तुझे घर फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. हे बघ, मी आईंना आता एक दिवसही जास्त ठेवून घेऊ शकत नाही. आज जर मी त्यांना इथे ठेवून घेतले तर पुढच्या वेळी तुला सुद्धा त्यांना एक दिवस जास्त ठेवून घ्यावे लागेल, लक्षात ठेव. ज्योतीने हळू आवाजात उत्तर दिले, ठीक आहे ताई, मी सांगते त्यांना, ते येतील आता. सीमा कटाक्षाने म्हणाली, कसले सांगतेस? सरळ सांग की त्यांना आत्ताच या घ्यायला म्हणून. त्या चौघा भावांचे आधीच ठरले आहे ना की आई प्रत्येकाकडे एक एक महिना राहणार. मग मी त्यांना एक दिवस जास्त का ठेवून घेऊ? एवढे बोलून सीमाने फोन कट केला आणि आपल्या 2 मोठ्या जावांना कॉन्फरन्स कॉल लावला. ती दोघींना म्हणाली, ताई, आज माझ्याकडे आईचा महिना पूर्ण झाला आहे. हा महिना 31 दिवसांचा होता, म्हणून मी आईंना एक दिवस जास्त ठेवून घेतले. पण रवी भाऊजी अजून आलेच नाहीत आईंना घेऊन जायला. 7 वाजले तरी काही हालचाल नाही. असं कसं चालेल? मोठी जाऊ सुमन म्हणाली, अगं सीमा, तुझे तू बघ गो बाई, मला खूप कामे आहेत घरी. दुसरी जाऊ रेखा म्हणाली, सीमा, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, मला स्वयंपाक बनवायचा आहे, मी पण ठेवते फोन. सीमाने वैतागून फोन खाली ठेवला. तिकडे सुनेच्या खोलीबाहेर राधाताई बसलेल्या होत्या. त्यांनी सुनबाईंचे बोलणे ऐकले आणि मनातल्या मनात त्यांना खूप वाईट वाटले. आपली 4ही मुलं आणि सुना आपल्याला एक एक महिना वाटून घेत आहेत आणि एक दिवस जास्त झाला तरी त्यांना आपण ओझे वाटतो. तेवढ्यात सीमा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि राधाताईंना तिच्या बेडरूमच्या बाहेर बसलेले पाहून मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्ही इथे माझ्या खोलीबाहेर का बसल्या आहात? इथे बसून माझे बोलणे ऐकत होतात का? असे करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही का? राधाताई म्हणाल्या, मी तुझे बोलणे ऐकण्यासाठी इथे बसले नव्हते. अगं, माझे तुझ्याकडे एक काम होते म्हणून मी इथे आले. पण तू फोनवर बोलत होतीस, त्यामुळे मी इथेच खोलीबाहेर बसून तुझी बाहेर येण्याची वाट पाहत होते. सीमा म्हणाली, तुमचे माझ्याकडे असले कसले काम आहे? तुम्ही तुमच्या स्टोअररूममध्ये बसून माझी वाट पाहू शकला असतात ना. जेव्हा माझे फोनवरचे बोलणे झाले असते तेव्हा मला सांगितले असते काय काम होते ते. आता सांगा, काय काम होतं माझ्याकडे? राधाताई थोड्या संकोचून म्हणाल्या, सुनबाई, आज दुपारी मला जेवायला काही मिळालं नाही. मी सकाळी फक्त नाश्ता केला. मला आता खूप भूक लागली आहे गं. सीमा म्हणाली, अहो आई, जर तुम्ही एक वेळचे जेवण केले नाही तर तुम्हाला काही होणार नाही आणि तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर असे अजिबात वाटत नाही की तुम्ही सकाळपासून उपाशी आहात. चांगल्या धडधाकट दिसत आहात. हे घ्या, तुमच्या नातवाच्या टिफिनमधून अर्धा पराठा परत आला होता. हेच लोणच्यासोबत खाऊन घ्या, कारण मी आता तुमच्यासाठी काही वेगळे जेवण बनवणार नाही. कारण आत्ताच ज्योतीसोबत माझे बोलणे झाले आहे. तासाभरात रवी भाऊजी तुम्हाला न्यायला येतीलच. मग तुम्हाला काय खायचं असेल ते त्यांच्याच घरी जाऊन खा. मग काय? राधाताईंनी टिफिनमधला अर्धा पराठा लोणच्यासोबत खाऊन घेतला. रात्र झाली. रवी त्यांना घ्यायला आला. त्यांना आलेले पाहून सीमाने सुटकेचा श्वास सोडला. काही वेळातच रवी राधाताईंना घेऊन गेला. सीमा म्हणाली, बरं झालं, गेली एकदाची म्हातारी. आता 3 महिने तरी मला आराम. राधाताई आशेने धाकट्या मुलाकडे गेल्या. त्यांनी पाहिले तर ज्योती आणि तिचा मुलगा जेवण करत बसले होते. जेवण झाल्यानंतर तिने फॉर्मॅलिटी म्हणून सासूसाठी 1 कप चहा बनवून दिला. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तिच्या 6 वर्षाच्या मुलाला खोलीत घेऊन जात म्हणाली, आई, मी सोनूला झोपवायला जात आहे. त्याला आता झोपवले नाही तर तो सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठणार नाही. राधाताई म्हणाल्या,
अगं सुनबाई, मी बऱ्याच दिवसांनी माझ्या नातवाकडे आली आहे. त्याला थोडा वेळ माझ्यासोबत बसू देत, मग झोपू दे ना त्याला. ज्योती म्हणाली, आई आता महिनाभर तर तुम्ही आमच्यासोबतच राहणार आहात. नंतर भेटून घ्या तुमच्या नातवाला. राधाताई ठीक आहे म्हणाल्या. त्यांना खूप भूक लागली होती, कारण त्यांच्या धाकट्या सुनेने देखील त्यांना खायला काहीही दिले नव्हते. त्यामुळे त्या म्हणाल्या, सुनबाई मला काहीतरी खायला दे, मग जा ना त्याला झोपवायला. मला खूप भूक लागली आहे गं. ज्योती म्हणाली, हे काय आई, तुम्ही इकडे येताना सीमाताईंच्या घरी जेवून आले नाहीत का? मला वाटले तुम्ही त्यांच्याकडे जेवण करून आला असाल, त्यामुळे मी तुमचा स्वयंपाक बनवला नाही. जर तुम्ही इथे जेवणार होतात तर एक फोन करून मला तसे कळवायला पाहिजे होते. आमचे जेवण बनवून आणि खाऊन झाले. आता आमची झोपायची वेळ झाली आहे. सुनेचे बोलणे ऐकून राधाताई चकित झाल्या, कारण आज त्यांना 2 वेळचे जेवणही आपल्या मुलाच्या घरी 4-4 वेळा मागावे लागत होते आणि तरीही त्यांना ते मिळत नव्हते. राधाताईंचा आपल्या मुलासोबत राहण्याचा अनुभव खूप कटू होता. ज्योतीने तिच्या मुलाला खोलीत नेऊन झोपवले. त्यांचा मुलगाही टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागला. थोडेफार जेवण शिल्लक असेल ह्या आशेने त्या स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी पाहिले, पण सगळी भांडी धुतलेली दिसली. खायला काहीच नव्हते. त्यांनी फ्रीज उघडून पाहिला तर त्यात थोडीशी तांदळाची खीर होती. राधाताईंनी ती खीर खाल्ली आणि हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेल्या आपल्या मुलाला विचारले, बाळा मी कोणत्या खोलीत झोपू? मुलगा आईचे सामान घेऊन वरच्या खोलीत गेला, ज्यात आधीच इतके सामान होते की पाय ठेवायलाही जागा नव्हती. तो म्हणाला, आई तुला ह्या खोलीत झोपावे लागेल. आजपासून ही खोली तुझी आहे. खोलीची अवस्था पाहून राधाताई म्हणाल्या, ह्या खोलीत मी कुठे झोपणार? इथे तर पाय ठेवायलाही जागा नाही. रवी म्हणाला, आई हे सामान एकावर एक ठेवले की होईल ना जागा, आणि तुला अशी किती जागा लागणार आहे? आई आता तुला इतकेही करता येणार नाही का? हे सुद्धा मीच करून देऊ का? एक मोठी बॅग एका मोठ्या बॉक्सवर ठेवत रवी म्हणाला, ही घे, झाली जागा. आता बाकीचे तू करून घे आणि इथे चटई ठेवली आहे ती टाकून घे. राधाताई म्हणाल्या, पण बाळा ह्या खोलीत खिडकी नाही, पंखा नाही, खूप जास्त गरम होत आहे. मी या खोलीत कशी झोपू? खाली एक खोली रिकामी आहे आणि तिथे पंखाही आहे. मी त्या खोलीत जाऊन झोपू का? राधाताईंचे बोलणे खाली उभ्या असलेल्या ज्योतीने ऐकले आणि म्हणाली, नाही आई, मी ती खोली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी म्हणजे पाहुण्यांसाठी रिकामी करून ठेवली आहे. जर ती खोली तुम्हाला दिली आणि नंतर कोणी पाहुणा घरी आला तर त्यांना कुठे थांबवायचे? आणि तुम्ही काय 1-2 दिवसांसाठी आल्या आहात का? चांगल्या महिनाभर राहणार आहात. त्यामुळे आम्ही तुमची राहण्याची व्यवस्था वरच्या खोलीतच केली आहे. आणि राहिली गोष्ट पंख्याची, तर त्याच खोलीत एक टेबल फॅन पडला आहे, तो दुरुस्त करून उद्याच तुमच्या खोलीत लावून देऊ. असे बोलून मुलगा आणि सून आरामात त्यांच्या एसीच्या खोलीत जाऊन झोपले. पण राधाताईंना रात्रभर झोप आली नाही. त्यांनी त्यांची चटई उचलली आणि गच्चीवर जाऊन झोपल्या. तिथे थोडीफार हवा येत होती, पण डास चावत असल्यामुळे त्यांची अवस्था खूप खराब झाली होती. सकाळी 5 वाजता त्या खाली आल्या. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. मुलगा आणि सून दोघेही डोळे चोळत खाली आले. रवी रागाने म्हणाला, आई तू इतक्या सकाळी आमची झोपमोड केलीस. एकतर मगाशी पायऱ्याजवळच्या दरवाजा इतक्या जोरात वाजवला तेव्हा आमचा डोळा उघडला होता. जेमतेम पुन्हा डोळा लागला तेवढ्यात आता आवाज देऊन उठवले. हे बघ, आज झोपमोड केलीस ते ठीक आहे, पण उद्यापासून 6च्या आधी खाली यायचे नाही, कारण आम्ही लोक 6 वाजता उठतो. राधाताई म्हणाल्या, अरे बाळा, तिकडे गावी मी नेहमी 5 वाजता उठायचे, त्यामुळे तीच सवय अजूनही आहे. रवी म्हणाला, आई तू गावाकडचे मला काही सांगू नकोस. हे घर माझे आहे, त्यामुळे तुला इथे माझ्या हिशोबाने राहावे लागेल. आणि एक, तू काही इथे एका दिवसासाठी आली नाहीस. तुला आणखी महिनाभर इथेच राहायचे आहे, त्यामुळे स्वतःला बदल. सतत 1 महिना हा शब्द आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या तोंडून ऐकून राधाताई खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांना असे वाटत होते की त्या त्यांच्या मुलगा आणि सुनेवर भार होऊन राहिल्या आहेत. राधाताई शांतपणे आपल्या मुलांचे त्यांच्यासोबतचे वागणे पाहत होत्या. सगळ्यात धाकट्या सुनेचे वागणे तर त्यांनी आधीच पाहिले होते आणि आता दुसऱ्या सुनेकडे देखील हीच अवस्था होती. एके दिवशी राधाताई आपल्या सुनेला म्हणाल्या, ज्योती मी बरेच दिवस झाले
कढी खाल्लेली नाही. खूप खावीशी वाटत आहे. तू जर म्हणालीस तर मी कढी बनवू का? ज्योती म्हणाली, नाही आई, आमच्या घरात कोणीही कढी खात नाही. मला आणि तुमच्या मुलाला देखील आवडत नाही आणि तुमचा नातू तर नाव ऐकून तोंड वाकडे करतो. त्यापेक्षा मी आज छोले भटुरे बनवणार आहे, तर आमच्यासोबत तुम्हीही तेच खा. त्या म्हणाल्या, अगं सुनबाई, छोले भटुरे खूप जड असतात. त्याने माझ्या पोटात गॅस होतो. कढी नसेल तर काही हरकत नाही, दुधीची भाजी बनवून दे, मी भाकरीसोबत खाईन. पण ज्योती काही त्यांचे ऐकत नव्हती. तिने तिच्या हिशोबानेच स्वयंपाक बनवला. जेव्हा सर्वजण एकत्र जेवायला बसले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी दुधीची भाजी बनवली नव्हती. जर छोले खाल्ले तर त्यांना त्रास होईल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ताटातून ते बाजूला काढले आणि जेवणाच्या ताटावरून उठून एका वाटीत दूध घेऊन आल्या. तेव्हा त्यांची सून रागाने म्हणाली, आई, तुम्ही मला न विचारता दूध का घेतले? तुम्हाला ठाऊक आहे ना, दूध किती महाग आहे आणि दूध फक्त आम्ही आमच्या मुलासाठीच घेतो. असे बोलून ज्योतीने सासूच्या हातातून दुधाची वाटी हिसकावून घेतली आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवली. त्यामुळे इच्छा नसताना देखील राधाताईंना छोले खावे लागले. पण ज्या गोष्टीची त्यांना भीती वाटत होती, शेवटी तेच झाले. त्यांचे पोट खराब झाले. दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बाळा, माझी तब्येत ठीक नाही, माझ्यासाठी औषध घेऊन ये. तेव्हा ज्योती त्यांच्यावर चिडून म्हणाली, जर तुम्ही आधीच आजारी होतात तर तुमच्या धाकट्या सुनेकडेच उपचार करून इकडे यायचे ना. आता इथे आम्ही तुम्हाला आमच्याकडे ठेवून घ्यायचे आणि तुमच्यावर उपचारही करायचे का? तिचे बोलणे ऐकून राधाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. खूप मुश्किलीने राधाताईंनी त्यांच्या तिसऱ्या मुलाच्या म्हणजे रवीच्या आणि ज्योतीच्या घरी 1 महिना कसाबसा काढला. पुढचा महिना सुरू होण्याआधी 2 नंबर मुलाचा फोन आला. तो म्हणाला, रवी, ह्या महिन्यात आईला माझ्याकडे पाठवू नकोस, कारण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाणार आहोत. मी मोहनदादाशी बोलतो. दादा आणि वहिनी घरीच आहेत, म्हणून या महिन्यात आईला दादाच्या घरी नेऊन सोडा. पुढच्या महिन्यात आम्ही टूरवरून परत आल्यानंतर आईला आमच्याकडे बोलावून घेऊ. पण जेव्हा मोठ्या भावाला हे समजले तेव्हा तो म्हणाला, अरे हे काय, आई ह्या महिन्यात तुझ्याकडे येणार होती, मग मी तिला माझ्याकडे का बोलावू? आणि आता माझ्याही मुलांच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. सुमन आणि मुलं त्यांच्या मामाच्या घरी जाणार आहेत. त्यामुळे मी आता आईला माझ्याकडे बोलवू शकत नाही. ज्यांची पाळी असेल त्याने आईला त्याच्याकडे ठेवून घ्यावे. असे बोलून मोठ्या मुलाने फोन कट केला. राधाताई 3 नंबरच्या सुनेच्या म्हणजे ज्योतीच्या घरी होत्या. ती घाबरली आणि तिने तिच्या दोन्ही जाऊबाईंना फोन लावला आणि म्हणाली, हे बघा, ते मला काही ठाऊक नाही. तुम्ही दोघी लवकर ठरवा की आई कुणाकडे येणार आहेत, कारण उद्या 1 तारीख आहे. भाऊजींना सांगून आईंना येथून घेऊन जायला सांगा. सुना आणि मुलांची वागणूक राधाताईपासून लपून राहिली नव्हती. सुनांच्या अशा वागण्यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. त्या दुःखी होऊन खोलीत येऊन बसल्या आणि रडू लागल्या. त्यांना आज त्यांच्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. त्या मनात म्हणाल्या, तुम्हाला जाऊन फक्त 6 महिने झाले आहेत, तोवर माझे काय हाल झाले आहेत पाहताय ना. मुलांनी मला एक फुटबॉल बनवला आहे, ज्यामध्ये ना भावना आहेत ना हृदय आहे. राधाताईंना आज त्यांच्या जुन्या आठवणी आठवल्या. 6 महिन्यांपूर्वी त्या त्यांच्या गावी खूप आनंदाने राहत होत्या. घरात कशाचीही कमतरता नव्हती. त्यांचे घर मातीचे होते आणि 2 खोल्यांचे होते. पण ते घर मुलांच्या शहरातल्या पक्क्या घरांपेक्षा खूप सुखाने आणि आनंदाने भरलेले होते. राधाताईंचे पती विश्वासराव यांची गावी जमीन होती. त्यात ते स्वतः शेती करायचे आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या 4ही मुलांना शिकवले. त्या 4घांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून दोघा नवरा बायकोने खूप कष्ट केले, जेणेकरून मुलांना चांगली नोकरी मिळावी. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले देखील. त्यांची 2 मुले पोलीस झाली. एक मुलगा बँकेत कामाला लागला होता, तर दुसरा मुलगा शाळेत शिक्षक होता. 4ही मुलांना सरकारी नोकरी मिळाली. विश्वासराव आणि राधाताई खूप आनंदात होते. मोठ्या थाटामाटात 4 मुलांची त्यांनी लग्न लावून दिली. घरात 4-4 सुना आल्या. लग्नानंतर काही दिवसांनी त्या आपापल्या नवऱ्यासोबत शहरात निघून गेल्या. विश्वासराव आणि राधाताई दोघेही गावातच राहिले. एकदा विश्वासराव आपल्या पत्नीला म्हणाले, राधा, आता आपली 4ही मुले शहरात राहतात. आपणही आपल्या मुलांसोबत सुना नातवंडांसोबत शहरात राहू. पण राधाताईंनी यासाठी नकार दिला.
त्या म्हणाल्या, "अहो, जोवर आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण इथेच गावी राहू. उगाच तिकडे जाऊन मुलांना सुनांना कशासाठी त्रास द्यायचा? त्यांना त्यांचा संसार सुखाने करू देत." विश्वासराव म्हणाले, "राधा, मी विचार करतोय की आपले घर मातीचे आहे, त्याला छान पक्के बनवून घेऊ, मग आपण आरामात आपल्या पक्क्या घरात राहू." राधाताईंना सुद्धा आपल्या पतीचे बोलणे योग्य वाटले. इकडे गावी आई वडील घर बांधणार असल्याचे सुनांना आणि मुलांना समजले तेव्हा ते रागाने म्हणाले, "बाबा, गावात उधळपट्टी करण्याची काय गरज आहे? 2 कच्च्या खोल्या बांधल्या आहेत, त्या तुम्हा दोघांसाठी पुरेशा आहेत. उगाच फालतू खर्च करण्याची गरज नाही." पण विश्वासराव यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. एके दिवशी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आपल्या पत्नीला सोडून निघून गेले. विश्वासराव गेल्यानंतर त्यांची 4ही मुले आणि सुना गावी काही दिवसांसाठी आले. वडिलांचा 13वा झाल्यानंतर सर्व भावंडे बसून चर्चा करू लागले. मोठा भाऊ म्हणाला, "बाबांची जी काही जमीन आहे ती विकून टाकू, कारण आपल्यापैकी कोणीही शेती करणार नाही आणि कोणालाही इकडे यायला जमणार नाही." मोठ्या भावाचे बोलणे सर्वांना योग्य वाटले. त्यांनी ठरवले की गावातील घर आणि शेती विकून आपापसात समान वाटणी करून घेऊ. पण आता राहिली गोष्ट आईची. राधाताईंना 4 मुले होती, पण आज आईला कोण सांभाळणार याचीही चर्चा मुले आणि सुना करू लागले. राधाताई शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होत्या. तेवढ्यात त्यांचा 2 नंबरचा मुलगा आणि सून म्हणाले की आपण असे करू, आपण एक महिना आईला आपल्याकडे ठेवून घेऊ. सर्वांना हे मान्य झाले. पण जेव्हा मुले जमीन विकण्यासाठी आईकडून जमिनीची कागदपत्र घेतात तेव्हा त्यांना समजते की वडिलांनी जाण्याआधी जमीन आईच्या नावावर केली आहे. मुले म्हणाली, "आई, बाबांनी तर तुझ्या नावावर जमीन केली होती, तर तू आम्हाला आधीच का सांगितले नाही?" राधाताई म्हणाल्या, "बाळांनो, मी तर त्यांना नकोच म्हणत होते, पण तुमच्या बाबांनी जबरदस्तीने सगळी जमीन माझ्या नावावर केली." मोठा मुलगा म्हणाला, "ठीक आहे, जमीन तुझ्या नावावर आहे ना, मग आम्हाला ती विकायची आहे." राधाताई म्हणाल्या, "तुमच्या वडिलांना जाऊन अजून महिनाही झाला नाही, तर तुम्ही जमीन विकण्याचे बद्दल बोलत आहात? तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?" आईचे बोलणे ऐकून त्यांच्या सुना आणि मुले एकमेकांकडे पाहू लागले. आजूबाजूचे लोक किंवा नातेवाईक काहीतरी बोलतील, नावे ठेवतील याचा विचार करून ते चौघेही गप्प बसले. पण आता ठरल्याप्रमाणे 4ही मुले आळीपाळीने राधाताईंना एक महिना सांभाळणार होते आणि जेव्हा ते सर्वजण दिवाळीला एकत्र येतील तेव्हा आईच्या नावावर असलेली जमीन विकून मिळालेले पैसे आपापसात वाटून घेणार असल्याचे ठरते. असो, आता सर्वात आधी त्यांचा धाकटा मुलगा 1 महिन्यासाठी राधाताईंना आपल्या घरी घेऊन गेला. पण आता सध्या त्यांच्या 3 नंबरच्या मुलाच्या घरी त्या राहत होत्या. त्यांच्या घरी राधाताईंनी कसेबसे दिवस काढले होते. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसून त्या विचार करू लागल्या की अजून बरेच आयुष्य बाकी आहे आणि जर त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरात असेच जगावे लागत असेल तर हे जिवंत असतानाच नरक यातना भोगण्यासारखे आहे. इथे सर्व प्रकारची बंधनं आहेत. ना सुना मला वेळेवर जेवण देतात, ना माझ्या मुलांना आईला बोलायला वेळ आहे. मला काय त्रास होतो हे सुद्धा विचारायला कोणी येत नाही. मी एकटीच दिवसभर खोलीत बसून असते, पण त्याने माझ्या मुलांना आणि सुनेला काहीच फरक पडत नाही. तेवढ्यात खालून ज्योतीचा आवाज येतो, "आई, तिथे वरच बसून राहणार आहात का? तुमची बॅग घेऊन खाली या." राधाताई त्यांची बॅग घेऊन खाली आल्या. त्यांनी पाहिले तर त्यांना न्यायला अजून कोणी आले नव्हते. राधाताई म्हणाल्या, "सुनबाई, तुझा मोठा दीर तर अजून मला न्यायला आला नाही, मग मी तिकडे कशी जाणार?" ज्योती पटकन म्हणाली, "भाऊजी जरी नाही आले ना, तरी देखील मी तुमची तिकडे जाण्याची व्यवस्था करेन. माझ्या घरी येऊन तुम्हाला आज 1 महिना कंप्लीट झाला आहे, त्यामुळे आता तुम्हाला त्यांच्याकडे जावेच लागेल. हे आता इतक्यात कामावरून येतील आणि तुम्हाला भाऊजींच्या घरी नेऊन सोडतील." सुनेचे बोलणे ऐकून राधाताई काही बोलत नाहीत, पण त्यांचे डोळे मात्र पाण्याने भरले होते. 4 मुले आणि 4 सुना असून आज त्यांची काय अवस्था झाली होती. जेव्हा 4ही मुले शिकून मोठी झाली, नोकरीला लागली, तेव्हा सगळे नातेवाईक शेजारी म्हणायचे की राधाताई, तुम्ही खूप कष्टात दिवस काढले, आता तुमचे आराम करण्याचे दिवस आहेत. तुमच्या मुलांना तुमच्या कष्टाची जाणीव आहे, त्यामुळे ते तुम्हाला नेहमी आनंदात सुखात ठेवतील. देवा, मग हेच सुख आणि आनंद आहे का रे? असा विचार करून त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. असो, काही वेळाने रवी ऑफिसवरून आल्यानंतर राधाताई त्याच्यासोबत आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेल्या
आणि बैठकीच्या खोलीत जाऊन बसल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले तर त्यांची मोठी सून माहेरी जाण्याच्या तयारीत होती. मुलेही तयार होऊन इकडे तिकडे फिरत होती. त्यांना आधीच समजले होते की धाकटा धीर आईला इकडे घेऊन येतोय, त्यामुळे त्यांच्या मोठ्या सुमनने बाहेरची खोली आधीच साफ करून ठेवली होती. सून म्हणाली, आई, मी तुमच्यासाठी बाहेरची खोली स्वच्छ करून ठेवली आहे. तुमचे सामान तिथेच ठेवा. मोहनचे घर 3 BHK होते. राधाताईंनी संपूर्ण घर फिरून पाहिले, मात्र 2 खोल्यांना कुलूप लावले होते. त्यांनी सुमनला विचारले, सुनबाई, तू ह्या खोल्यांना कुलूप लावून का ठेवले आहेस? तेव्हा ती म्हणाली, आई, मी आता माहेरी चालली आहे, मग खोल्यांना कुलूप लावून जाणार ना? राधाताई म्हणाल्या, अगं, तू गेलीस तरी मी आहे ना, मी लक्ष देईन घराकडे. सुमन म्हणाली, तुम्ही आहात म्हणूनच तर ह्या खोल्यांना कुलूप लावून चालले आहे, नाहीतर माझ्या मागे तुम्ही सगळ्या घरात फिरत राहणार. हे ऐकून बिचाऱ्या राधाताईंना अपमानित वाटले, तरीही त्या काही बोलल्या नाहीत. काही वेळाने राधाताई किचनमध्ये गेल्या तर स्वयंपाकघरातील बहुतांश सामान संपले होते. 1-2 डब्यात थोडेफार तांदूळ, पीठ, डाळी होत्या. त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत. किराणा सामान आणायचं आहे का? माहेरी तर फक्त तू आणि मुले जाणार आहात. मी आणि मोहन इथेच थांबणार आहोत. मग आम्हा दोघांना एवढे सामान पुरेल का? सुमन म्हणाली, आई, मी त्यांना आधीच सांगितले आहे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच करा. घरी स्वयंपाक तयार करण्याची काही गरज नाही. आणि तुमच्यासाठी काही डाळी, तांदूळ, पीठ पडून आहे. तुम्ही डाळ भात बनवून खा. फक्त 10 दिवसांचाच तर प्रश्न आहे. त्यानंतर मी येईनच. मी आले की किराणा सामान भरेन. असे बोलून तिने आपली बॅग उचलली आणि माहेरी निघून गेली. सुमन गेल्यानंतर एके दिवशी राधाताई आपल्या मुलाला मोहनला म्हणाल्या की, बाळा, मी गावातून आल्यापासून फक्त 2च साड्या नेसत आहे. एक साडी खिळ्यात अडकून फाटली, तर मग तू मला एक नवी साडी आणून देशील का? यावर मुलगा रागाने म्हणाला, आई, आधीच मला घरात खूप खर्च असतात, वरून तुला नवीन साडी घेऊन देऊ का? हे सर्व माझ्याच्याने होणार नाही. राधाताई विचार करू लागल्या की मुलांच्या जन्मानंतर जिथे मला स्वतःचा अभिमान वाटायचा की मला 4 मुले आहेत, ते मला खूप जपतील, माझी खूप काळजी घेतील, मला काहीही कमी पडू देणार नाहीत. पण इथे मात्र 4 मुलांना एक आई सांभाळायला जड चालली आहे. आपल्या आईला दिवसातून 2 वेळचे जेवण देण्यासाठी सुद्धा त्यांना नकोसे झाले आहे. आणि मी माझ्या 4 मुलांना वाढवले आहे. नोकरी आणि पैसा असूनही मुले आपल्या म्हाताऱ्या आईला आधार देऊ शकत नाहीत. तिच्यासाठी औषधे किंवा साडी आणण्यातही त्यांना संकोच वाटतो. बस, आता खूप झाले. मी हे सर्व सहन करणार नाही. मी माझ्या 3 मुलांकडे 1-1 महिना राहून पाहिलं, त्यामुळे आता मला 4थ्या जवळ जाण्याची इच्छा नाही. मला सगळ्यांचे वागणे बरोबर समजले आहे. आता मी मुलांकडून किंवा सुनांकडून कधीच अपमानित होणार नाही आणि मला ते सहनही होणार नाही. राधाताईंनी 1 महिना खूप कष्टाने रवीच्या घरी घालवला आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा 4ही सुना एकमेकांना फोन करू लागल्या. त्यांना असे वाटायचे की ती सासू नसून एक प्रकारचे संकट आहे. पण राधाताईंना आता कुठल्याही मुलाकडे जायचे नव्हते. मोहन म्हणाला, आई, पटकन तयार हो. 1 महिना झाला आहे. आता तुला तुझ्या 2 नंबरच्या मुलाच्या घरी जायचे आहे. राधाताई पटकन म्हणाल्या, नको बाळा, मी नाही जाणार त्याच्या घरी. मोहन म्हणाला, का? का जाणार नाहीस त्याच्या घरी? तुला ठाऊक आहे ना, आम्ही सगळ्यांनी ठरवले आहे की तुला आम्ही 4हेही आळीपाळीने 1-1 महिना आमच्याकडे ठेवून घेणार आहोत. मग आता त्याच्या घरी जायला का नको म्हणतेस? राधाताई विचार करून मनातल्या मनात म्हणाल्या की जर मी आत्ताच यांना काही सांगितलं तर ते सर्वजण मला जबरदस्तीने इथेच ठेवून घेतील, गावी जाऊच देणार नाहीत आणि मग मी जे ठरवले आहे ते करू शकणार नाही. त्यामुळे त्या शांतपणे म्हणाल्या की, मोहन बाळा, मी विचार केला आहे की बऱ्याच दिवसांपासून गावाकडचे घर रिकामे आहे. दिवाळीसुद्धा जवळ आली आहे. अंगणात खूप गवत वाढले असेल. तिथे जाऊन मी आधी घराची साफसफाई करून घेते. शिवाय पुढच्या महिन्यात दिवाळीला तुम्ही 4हेही आपापल्या बायका मुलांसह तिथे येणारच आहात. त्यामुळे ते घर स्वच्छ असले पाहिजे ना. घर स्वच्छ असेल तरच तिथे राहायला बरे वाटेल. त्या सर्वांना आईचे बोलणे योग्य वाटले. रवी आईला गावी नेऊन सोडतो. गावाकडच्या घरात गेल्यानंतर राधाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. तिथे गेल्यानंतर राधाताईंनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या नवऱ्याने गावातील जी जमीन त्यांच्या नावे केली होती, ती जमीन त्यांनी एका सावकाराला विकून टाकली आणि त्या पैशातून त्यांनी स्वतःसाठी सर्व सुखसोयीने युक्त असा
4 खोल्यांचा बंगला बांधला. शिल्लक राहिलेल्या पैशांची एफ.डी केली. गावाकडे लाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून एक इन्व्हर्टरही बसवून घेतला. स्वतःच्या खोलीत AC लावून घेतला. राधाताईंनी स्वतःसाठी गावात असे घर बांधले होते की जिथे त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या आणि ते घर त्यांच्या मुलांच्या घरापेक्षा खूपच चांगले होते. ह्या सर्व कामात 3 महिने कसे गेले ते समजले नाही. दिवाळीच्या 4 दिवस आधी मोहनचा फोन आला. तो म्हणाला, आम्ही चौघेही गावी येत आहोत. तू घराची साफसफाई व्यवस्थित केलीच असेल. आमच्या राहण्याची सोय देखील करून ठेव. कारण तुला तर माहितीच आहे की आम्हाला गावी ॲडजस्ट करायला नाकी 9 येतात. शिवाय आता तुझ्या नावाची जमीनही विकायची आहे. त्यामुळे दिवाळीला आठवड्याची रजा घेऊन आम्ही सर्वजण तिथे राहायला येणार आहोत. राधाताई काहीही न बोलता आपल्या मोठ्या मुलाचे बोलणे ऐकत होत्या आणि ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या 4-5 दिवस आधीच 4ही मुले आणि सुना आपापल्या मुलांसह गावी आले. आल्यावर जेव्हा नवे घर पाहिले तेव्हा चौघेही आपल्या आईवर ओरडू लागले. आई, हे घर कोणी बांधले आणि यासाठी एवढा पैसा कुठून आला? आणि जर तुझ्याकडे एवढा पैसा होताच तर मग आम्हाला द्यायचा ना. गावी फालतू खर्च करण्याची काय गरज होती? तेव्हा राधाताई कडक शब्दात म्हणाल्या की मी ती जमीन विकली आणि त्या पैशातून मी स्वतःसाठी हे घर बांधले आहे आणि ह्या घरात सर्व सुखसुविधा बसवून घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, मी माझ्या घरात AC पासून फ्रीजपर्यंत सगळ्या वस्तू विकत घेतल्या आहेत. इथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. हे ऐकताच मोठा मुलगा म्हणाला, काय आई, तू जमीन विकली? तुझी हिंमत कशी झाली जमीन विकायची? राधाताई म्हणाल्या, हिंमत कशी झाली म्हणजे? ती जमीन माझ्या नावावर होती आणि माझ्या नवऱ्याचे स्वप्न होते की आपलेही चांगले घर असावे. त्यामुळे मी त्या पैशातून हे घर बांधले. पण तुम्हाला का त्रास होतोय? मी हे घर बांधण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले का? 4ही मुले म्हणाली, आई, तू हे काही चांगले केले नाहीस. सुनाही खूप बडबडत होत्या. राधाताई पुन्हा म्हणाल्या, तुमच्या वडिलांनी ती जमीन माझ्या नावावर केली होती त्यामुळे ती मी विकली. राधाताईंच्या मनामध्ये कुठेतरी आपल्या मुलांनी आणि सुनांनी दिलेल्या वाईट वागणुकीचे दुःख होते. म्हणूनच त्यांनी ठरवले होते की गावी येऊन जमीन विकून स्वतःसाठी सर्व सुखसोयींनी युक्त घर बांधून आरामाचे जीवन जगायचे. त्यानंतर राधाताई त्यांच्या खोलीत गेल्या आणि त्या पाठोपाठ त्यांची मुले आणि सुना देखील नवीन घरात आले आणि आईला म्हणाले, आई, तू या 2 खोल्यांना कुलूप का लावले आहेस? उघड बघू ते पटकन. तेव्हा राधाताई म्हणाल्या, हे घर तुमच्यासाठी बांधलेले नाही. तुमचे सामान आपल्या जुन्या घरात ठेवा आणि जितके दिवस राहणार आहात तितके दिवस तिथेच थांबा. रवी म्हणाला, आई, असे का बरं? तू म्हणजे बंगल्यात राहणार आणि आम्हाला मात्र त्या जुन्या मातीच्या घरात राहा म्हणून सांगते आहेस? आई, तू आम्हाला नक्की काय समजतेस? तेव्हा राधाताई म्हणाल्या, तेच जे तुम्ही मला समजत होतात. मी जेव्हा तुमच्या घरी येत होते तेव्हा तुम्ही मला अशाच पडक्या खोलीत झोपायला जागा दिली होती आणि स्वतः ACच्या खोलीत जाऊन झोपत होतात आणि मला मात्र वरच्या मजल्यावरच्या स्टोअर रूममध्ये झोपायला जायला सांगत होतात. आणि आज जेव्हा तुम्ही माझ्या घरी आलात तेव्हा मी तर तुम्हाला स्टोअर रूम देत नाही तर मी आपले जुने घर तुमच्यासाठी स्वच्छ करून ठेवले आहे, जिथे बसायला आणि झोपायलाही जागा आहे. आता जा आणि तिथे जाऊन राहा. इथे येण्याची काही गरज नाही. रवी म्हणाला, आई, तू काय अशा फालतू गोष्टी बोलत आहेस? ठीक आहे, तुझी खोली देऊ नकोस, पण दुसऱ्या खोलीला जे कुलूप लावले आहे त्याची चावी तर दे ना आम्हाला. राधाताई म्हणाल्या, बाळा, ती खोली मी पाहुण्यांसाठी ठेवली आहे, तुमच्यासाठी उघडणार नाही. आईची ही वृत्ती पाहून सुना आणि मुले स्तब्ध झाली. पण आईच्या बोलण्याला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. कारण त्यांनीही त्यांच्या घरात असेच कुलूप लावून ठेवले होते. असो, राधाताईंनी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला आणि आपल्या नातवंडांना जेवायला बोलवले. जेव्हा त्यांची मुले आणि सुना त्यांच्याकडे जेवायला येऊ लागले तेव्हा राधाताई म्हणाल्या, मी स्वयंपाक फक्त स्वतःसाठी आणि माझ्या नातवंडांसाठी बनवला आहे. तुमच्या जेवणाचे काय ते तुमचे तुम्ही पाहून घ्या. तसेही आपल्या जुन्या घराच्या बाजूला मी एक चूल मांडली आहे. जर तुमच्यापैकी कोणाला चुलीवरचा स्वयंपाक बनवता येत असेल तर ते स्वतःसाठी बनवा आणि खाऊन घ्या. मी तुम्हाला माझे स्वयंपाकघरात जेवण बनवू देणार नाही. आता मात्र त्या चौघांची पंचायत झाली. ते चौघेही इथे वडिलांचे जमीन विकायला आले होते, पण इथे आल्यावर मात्र वेगळेच काहीतरी घडले होते. रिकाम्या पोटी ते झोपू शकत नव्हते.
सुनांनी सासूकडे खूप विनवण्या केल्या, पण राधाताईंनी त्यांच्या सुनांना स्वयंपाकघरात पाय देखील ठेवू दिला नाही. सर्वांनी बिस्किटे खाऊन कसेबसे आपले पोट भरले. रात्रीच्या वेळी डासांमुळे त्यांच्यापैकी कोणीही व्यवस्थित झोपू शकले नाही. त्या सर्वांना अशा प्रकारे त्रासलेले पाहून राधाताईंना क्षणभर वाटले की मी माझ्या लेकरांसोबत खूपच चुकीचे वागत आहे. खरंच मला त्यांना आत बोलावले पाहिजे. पण मग पुढच्या क्षणी त्यांना मुलांनी आणि सुनांनी दिलेली वागणूक आणि त्रास आठवला आणि त्या मागे सरल्या. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा समजले की राधाताईंची 4ही मुले, सुना आणि नातवंडे आली आहेत, तेव्हा ते त्यांना भेटायला आले आणि म्हणाले, तुम्ही सर्वजण आलात हे खूप बरे झाले. आता दिवाळीनंतरच जा. आता प्रत्येक सण आईसोबत साजरा करा, कारण आता तुमची आई इथे एकटीच राहते. शेजारचे लोक येऊन बोलले, त्यामुळे त्यांना तिथेच थांबावे लागणार होते आणि तसेही ते चौघेही 1 आठवड्याची रजा घेऊन आले होते. परतीची तिकिटे घेतली होती आणि इतक्या लवकर परत जाऊ शकत नव्हते. त्यांनी तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे तिकीटं उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्वांना आपले मन मारून त्याच घरात थांबावे लागले. राधाताईंना पहाटे 5 वाजता उठायची सवय होती आणि पूजानंतर त्यांनी जोरात शंख वाजवला. ज्याचा आवाज ऐकून ते सर्वजण बाहेर अंगणात आले आणि म्हणाले, आई, खूप मुश्किलीने आम्हाला झोप लागली होती आणि तू सकाळी सकाळी शंख वाजवून आमची झोपमोड केलीस. इतक्या सकाळी कोण शंख वाजवते का? यावर राधाताई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, हे घर तुमचे नाही, माझे आहे. जेव्हा मी तुमच्या घरी 5 वाजता उठत होते तेव्हा तुम्ही मला पहाटे उठायला मनाई केली होती, पण माझ्या घरी मी माझ्या इच्छेनुसार उठणार आणि तुम्हालाही माझ्या हिशोबाप्रमाणेच इथे उठावे लागेल. राधाताईंचे बोलणे ऐकून सर्वजण गप्प बसले, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. राधाताई तयार होऊन बाजारात जायला निघाल्या, तेव्हा मुलांनी विचारलं की आई, तू कुठे चालली आहेस आणि तू घराला कुलूप का लावून चाललीस? तू नसताना तुझ्या घरात चोरी करायला आम्ही काही चोर नाही आणि तसेही हे घर आमचेही आहे. राधाताई पटकन म्हणाल्या, का बाळा, माझे घर तुमचे आहे आणि तुमचे घर माझे नाही का? जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तुमच्या बायकासुद्धा सर्व खोल्यांना कुलूप लावून बाहेर जात होत्या. तेव्हा तर तुम्हाला असे वाटले नाही का की माझे घर आईचेही असू शकते? राधाताई आपल्या मुलांना त्यांनी दिलेल्या प्रत्येक त्रासाची जाणीव करून देत होत्या, कारण गेल्या 3 महिन्यात त्यांच्या सुना आणि मुलांनी त्यांना अन्नाच्या एका घासासाठी आणि कपड्यासाठी खूप त्रासवले होते. त्या मुलांच्या घरात असताना खूप रडल्या होत्या. मुले, सुना असतानाही त्यांना तिथे एकटेपणा जाणवत होता. तिथे त्यांचे बोलणे कोणी ऐकूनही घेत नव्हते. असो, बाजारातून आल्यानंतर राधाताईंनी आणलेले सर्व सामान त्यांच्या मुलांना आणि सुनांना दाखवले आणि म्हणाल्या, हे बघा, मी स्वतःसाठी 3000 रुपयाची साडी आणली आहे. 3000 रुपये ऐकून धाकटा मुलगा चिडला आणि म्हणाला, आई, एवढी महागडी साडी कशासाठी आणलीस? म्हातारपणी इतकी महागातली साडी नेसून काय करायचे आहे? आयुष्यभरात एवढे महागडे कपडे कधी घातले नाहीस, मग आता का विकत घेतले? फालतू खर्च करताना तुला काहीच कसे वाटले नाही? फालतू खर्च हा शब्द ऐकून राधाताईंनी त्यांच्या मुलाच्या कानशिलात भडकावली आणि म्हणाल्या, का? तुला तेव्हा लाज नाही का वाटली? जेव्हा तुझ्या आईने साडी फाटली म्हणून तुला एक साडी आणायला सांगितली होती, तेव्हा मात्र तू तुझ्या आईला एका साडीसाठी नकार दिला होतास. खूप काही ऐकवले होतेस. स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोसाठी लाखो रुपये खर्च करशील, पण माझ्यासाठी एक साडी घेण्यास सुद्धा तू स्पष्ट नकार दिला होतास. बहुतेक तुम्ही चौघे माझ्याशी भविष्यात असे वागाल म्हणूनच तुमच्या बाबांनी ती जमीन माझ्या नावावर केली असावी, जेणेकरून म्हातारपणात मी आरामात राहीन आणि मला तुमची अशी गरजही नाही. माणसाच्या हातात पैसे असतील तर तो आरामात राहू शकतो आणि गरज पडल्यास मी कोणालाही पैसे देऊन माझी सेवा करून घेईन. आईचे स्पष्ट मत ऐकून मुलांच्या आणि सुनांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण 2च दिवसात त्यांनी आईचे बदललेले रूप पाहिले होते. तेच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुरेसे होते. त्यांनाही आता कळून चुकले होते की आईशी भांडण्यापेक्षा एकत्र राहणे चांगले आहे. आता प्रत्येकजण आईची माफी मागू लागले आणि म्हणाले की आई, आम्हाला माफ कर, आमच्याबरोबर शहरात चल. आता आम्ही तुला आमच्यासोबत चांगले ठेवू, तुझी चांगली सेवा करू. आता आम्ही तुला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलांचे बोलणे ऐकून राधाताई म्हणाल्या, अरे पण आता मला तिथे शहरात येण्याची काय गरज आहे? मी शहरालाच माझ्या गावी आणले आहे. माझ्या घरात कसली कमतरता आहे ते सांगा. आणि जर तुम्हाला माझी सेवा करायचीच एवढी इच्छा असेल तर महिन्यातून 15 दिवस प्रत्येकीने आळीपाळीने गावाकडे येऊन माझी सेवा करावी.
त्या बदल्यात मी माझे राहते घर आणि बँकेतील जमापुंजी वाटून देईन, पण कधी, जेव्हा माझे हातपाय चालणार नाहीत तेव्हा. आणि जो मुलगा आणि सून मनोभावे माझी सेवा करेल त्याला मी जास्त वाटा देईन. खरे तर हे कोणत्याही सुनेला किंवा मुलाला शक्य नव्हते, पण तरीही ते जमेल तसे आपल्या बायको मुलांसह अधूनमधून आईकडे यायचे आणि आईची सेवा करायचे, आईची विचारपूस करायचे, तिला काय हवे नको ते पाहायचे, पण फक्त ह्या आशेवरच की आज ना उद्या आई आपल्याला मोठा वाटा देईल. असो, संपत्तीच्या लोभाने का होईना, पण सुना आळीपाळीने येऊन आपल्या सासूची मनोभावे सेवा करत होत्या, हे मात्र नक्की. मित्रांनो, ही कथा आपल्याला हे शिकवते की म्हातारपणात तुमच्याकडे काही संपत्ती असेल तर तिचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे वृद्धत्व सन्मानाने घालवू शकता. शेवटी प्रॉपर्टी मुलांनाच मिळणार आहे, पण तोपर्यंत स्वतःला कमी लेखू नका. आपला सन्मान आपल्या हाती असावा, अन्यथा 4-4 मुले आणि सुना असून सुद्धा राधाताईंसारख्या आईची कशी परवड झाली ते आपण पाहिलेच आहे. आजच्या काळात राधाताईंसारखे ठामपणे निर्णय घेणे गरजेचे झाले आहे, ज्यायोगे तुम्ही तुमचा उरलेला काळ निर्भयपणे आणि स्वाभिमानाने जगू शकाल. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.